नेतृत्वामध्ये काम करत असताना खूप शिकायला मिळतं, खूप पाठबळ मिळते आणि माझ्यासारख्या तर मी एक बहुजन समाजातून आलेली महिला आहे, मी एक विधवा महिला आहे आणि राजूभाऊ माझ्या पाठीशी होते, आज ते नाही आहेत, पण देवाभाऊ असल्यामुळे खरोखरच एक हिंमत माझ्यामध्ये आहे आणि खंबीरपणे मी त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी मी आज उभी राहत आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये आज खरोखरच सगळे कार्यकर्ते खूप आनंदित आहेत आणि त्यांना सगळ्यांना म्हणजे आता बरेचसे जे इकडे येऊ शकले रात्रीतनं लगोलग इकडे पोहोचलेत, पण काही जण अजून तिथेच आहेत, तर ते वाट बघत आहे की ताई कधी आपण येत आहे आणि जल्लोषामध्ये आम्ही सगळेजण तिथे तयारी करत आहेत आपल्या. देवाभाऊंनी मला एक मी जेव्हा इथे आली होती तर भाजपमध्ये एक कार्यकर्ता म्हणून मी काम करणार असं मी त्यांना सांगून स्वतःच इथे आलेली होती. मी त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची मागणी केली नाही किंवा कुठलाही शब्द घेतला नाही, तरीसुद्धा त्यांनी मला पुनश्च एकदा MLC म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मला खरोखरच खूप आनंद होत आहे. माझ्या सगळ्या हिंगोलीच्या जिल्ह्यातील आणि कळमनुरी वासियाला स्पेशल करून मी असं आवाहन करते का आता इथून पुढे या पुढच्या काळामध्ये आम्हाला सगळ्यांना मिळून एकत्रितपणे भाजप पक्ष तिथे वाढवायचा आहे, तिथे संघटन वाढवायचं आहे आणि सगळ्यांना मिळून विशेष करून गोरगरीब जनता असेल, माझा बळीराजा असेल आणि महिला भगिनी असतील यांच्यासाठी आम्हाला तिथे एकजुटीने काम करायचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.